नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी तुळसकर. मित्रांनो, नुकताच गुढीपाडव्याचा एक मेळावा भरला होता शिवतीर्थावरती आणि ह्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भाषण केलं. ते भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलंच असाल. 2-3 दिवस मी त्याचा विचार करत होतो, नक्की राज ठाकरे काय सांगू इच्छित होते, राज ठाकरेंना काय संबोधन करायचं होतं. मित्रांनो, त्याचं मी यावेळी निरीक्षण केलं, विश्लेषण मी तुमच्यासमोर आता मांडतोय त्या निरीक्षणाचं. मित्रांनो, राज ठाकरेंनी ही गुढी उभारली की उतरवली? जी गुढीपाडव्याला गुढी त्यांनी उभारली होती, आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं होतं, ती गुढी नक्की उभारली की उतरवली, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मित्रांनो, मूळतः मनसे हा पक्ष शिवसेनेमधून तयार झालेला आहे. त्यांची विचारधारा कोणती आहे? शिवसेनेची. खळखट्याक ही त्यांची विचारधारा, ती मूळची शिवसेनेची. शिवसेनेमधून त्यावेळी ते बाहेर पडलेत आणि त्यांनी दुसऱ्या तिसऱ्याच्या फळीतील नेत्यांना सोबत घेतलं, कार्यकर्त्यांना सोबत घेतलं. त्यावेळी जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे सगळे शिवसेनेमधले होते, शिवसेनेच्या विचारधारेचे होते. आता ही विचारधारा कोणती? तर बाळासाहेबांची विचारधारा, शिवसेनेची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा असं म्हटलं जायचं. म्हणजे एक गट त्या शिवसेनेमधून बाहेर पडला आणि त्यांनी एक स्वतंत्र पक्ष निर्माण केला आणि तोच पक्ष म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि त्याचे अध्यक्ष राज ठाकरे. त्याच्यामध्ये जास्त फरक नव्हता त्या विचारधारेमध्ये, पण कालांतराने त्याच्यात फरक पडत गेला त्या विचारधारेमध्ये. राज ठाकरेंनी जी काय भाषणं केली, त्याच्यानंतर जे काय राजकारण केलं, त्या राजकारणामध्ये सातत्य दिसलं नाही. त्याच्यामध्ये परिवर्तन दिसत आलं. आज वेगळं राजकारण, उद्या वेगळं राजकारण, परवा वेगळं राजकारण, आज ह्याच्यासोबत, उद्या त्याच्यासोबत, परवा त्याच्यासोबत, असंच त्यांचं धरसोड राजकारण तुम्हाला पाहायला मिळालं असेल. आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. आताच नुकतीच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि ठाकरे ब्रँड, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणसं, याच्यावरती ही मुंबईची महानगरपालिका लढवली गेली, ती निवडणूक लढवली गेली. आणि तुमच्यासमोर रिझल्ट आहे, त्याचा निकाल लागलेलाच आहे. काय अवस्था झाली, कसेबसे त्यांचे 7-1 उमेदवार निवडून आले, असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, ही वेळ का आली त्यांच्यावरती आणि ही वेळ कोणी आणली हे समजावं लागेल. ही वेळ स्वतः राज ठाकरेंनी आणली. कारण सातत्य नाही त्यांच्या विचारामध्ये सातत्य नाही, त्यांच्या निर्णयामध्ये सातत्य नाही. विचारधारा प्रत्येक वेळी बदलत गेली, त्यांचं समर्थन हे बदलत गेलं. ज्यावेळी 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार होते, त्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होतील अशी आशा बाळगली, त्यांना समर्थन केलं. पण त्यानंतर ते काँग्रेसवासी झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसवासी झालेत, परत ते भाजपीय झालेत, परत भाजपांबरोबर त्यांनी मनमुठाव झाला, मग ते आपल्या भावासोबत गेलेत. असं त्यांचं धरसोडपणा आपल्याला पाहायला मिळाला असेल. आणि त्याचमुळे त्यांची संघटना एक पाया रोवून उभी राहायला हवी होती, ती रोवून उभी राहताना दिसली नाही. आता त्यांनी जे आपल्या कार्यकर्त्यांना ह्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात संबोधन केलं, त्या संबोधनामध्ये त्यांनी लक्ष कशाला केलं? तर सोशल मीडियाला, सामाजिक माध्यमाला. मग ते इंस्टाग्राम असो, ते फेसबुक असो, यूट्यूब असो, वगैरे वगैरे. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या ह्या सर्व सामाजिक माध्यमातून बाहेर पडा, दूर व्हा, त्याला नाकारा. आता ही वेळ त्यांच्यावरती का आली? मित्रांनो, सामाजिक माध्यमांमुळे सामान्य नागरिक हे जे काय राजकारण घडते, ते कुठल्या दिशेला जाते, कोणत्या प्रकारे ते राजकारण घडते, हे समजायला लागलं. त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचायला लागल्या. एका क्लिकमध्ये ती गोष्ट त्यांना संपादित व्हायला लागली. त्याची जाणीव, त्याची माहिती, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल, त्याचं वर्तमान, त्याचं भविष्य समजायला लागलेलं आहे. हां, असं जे सामाजिक माध्यम आहे, त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे का करत होते? मित्रांनो, कारण त्याच सामाजिक माध्यमातून त्यांना लक्ष केलं जात होतं. आता मी व्हिडिओ बनवतोय, किंवा ह्यापूर्वीचा एक व्हिडिओ बनवलाय त्या आयतुल्ला खोमेनींच्या वरती. राज ठाकरेंनी जी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं, त्यांच्या मृत्यूबद्दल सांत्वना व्यक्त केली होती, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे मानसिकता बघा काय, त्यांचं वास्तव लोकांना कळू नये, त्यांची राजकीय वाटचाल लोकांना कळू नये. आपण जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतोय, दिशाभूल करतोय, ही जनतेपर्यंत पोहोचू नये, ही त्यांची भावना आहे. मित्रांनो, जसा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या माध्यमाचा फायदे असतात, तसे तोटे सुद्धा असतात. आता जर तुमच्या हातात सुरी दिली, त्या सुरीचा वापर काय करावा, हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे, त्याच्या सद्विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. त्या सुरीने भाजी कापावी किंवा अन्य एखादा योग्य काम करावं, की एखाद्याचा खून करावा, ही सद्विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे.
याचा अर्थ असा नाही की ती सुरी घातक आहे. त्या सुरीचा दुरुपयोग होऊ शकतो हे आपण अमान्य करू शकत नाही, पण ती त्याचा घातक उपयोग करायचा की नाही हे आपल्या हातात आहे. मग ती सोशल मीडिया किंवा सामाजिक माध्यम आपण म्हणू, ह्याचा वापर कसा करावा, कितपत करावा, किती अंशी करावा, याची बुद्धी मनुष्य प्राण्याला आहे. त्यामुळे त्या बुद्धीचा वापर करून मनुष्य प्राणी जर त्या माध्यमांचा वापर करत असेल आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालत असेल तर ते अयोग्य नाही आहे. मित्रांनो, आता म्हटलं ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा शब्द वापरला जातो. मित्रांनो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधूनच बऱ्याच वेळा तुम्हाला योग्य मार्गदर्शन होते, तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, एकाकडून दुसरीकडे त्यांचे विचार पोचले जातात. आता मी व्हिडिओ बनवतोय आणि हाच व्हिडिओ जर मी उद्या व्हॉट्सअपवर टाकला तर माझे विचार सुद्धा पोचतील ना. मी काय सांगतोय त्याच्यामागे काय तथ्य आहे, काय वास्तव आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर त्या गोष्टी पटल्या नाही, तुम्हाला रुचल्या नाहीत, तर त्याच्यावरती तुम्ही कमेंट सुद्धा करणार. समर्थन कोणाचा करायचं, विरोध कोणाचा करायचा हे तुम्ही बोलता, तुम्ही सांगता. आता ते सद्विवेक बुद्धीने सांगता की असूयेने सांगता, द्वेषाने सांगता, की एखाद्याचा गुलाम होऊन सांगता, हा तिथे प्रश्न उपस्थित होतो. आपण अगदी न्यूट्रल होऊन जर आपले मतं मांडत असू, विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोध करत नसताना, विरोध न करता जर आपण विरोध मांडत असू किंवा समर्थन करत असू सद्विवेक बुद्धी ठेवून, तर काय अयोग्य आहे? मग हे सामाजिक माध्यम आपण नाकारून काय नेमकं साध्य करणार आहोत? उलट पक्षी तुम्ही सांगायला पाहिजे होतं, या सामाजिक माध्यमाचा तुम्ही सदुपयोग करा. आपले विचार सर्च करून, अभ्यास करून, त्याचा पाठपुरावा करून, त्याची पडताळणी करून मग तुम्ही आपले विचार जनसामान्यापर्यंत पोचवा, असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. असं मार्गदर्शन करायला हवं होतं. उलट पक्षी ते काय म्हणत होते की ह्या इंस्टाग्राममधून, त्या फेसबुकमधून, त्या यूट्यूबमधून बाहेर पडा. मग काय करणार? एका क्लिकमध्ये तुम्हाला जर त्याचं माहिती मिळत असेल, ज्ञान प्राप्त होत असेल, तुमचं मन प्रगल्भ होत असेल, तुमच्या मनात जी शंका कुशंका दिशाभूल केली जात होती त्या दिशाभुलापासून, त्या संभ्रमापासून तुम्हाला जर कोण परावृत्त करत असेल तर योग्य आहे की अयोग्य आहे? मित्रांनो, त्याच भाषणामध्ये त्यांनी आयतुल्ला खोमेनींबद्दल सुद्धा एक प्रेम व्यक्त केलं आणि भारत सरकारवरती टीका टिप्पणी केली, नरेंद्र मोदीजींवरती टीका टिप्पणी केली. ते करत असताना त्यांनी या आयतुल्ला खोमेनीचा इतिहास पाहिला का? त्यांना वाचनाची आवड आहे, त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. मग त्यांच्या वाचनामध्ये त्यांचा इतिहास, त्या आयतुल्ला खोमेनींचा इतिहास आला नाही का? त्यांनी कट्टर इस्लामिकतेचा पायाभरणी केली होती, त्याची गुढी उभी केली होती, त्याचा ध्वज फडकवत होते ते, आणि बौद्धिक आतंकी ते निर्माण करत होते. आपल्या बौद्धिक आतंकी विचारधारेतून, आपल्या विचार सरणीतून हे आयतुल्ला खोमेनी म्हणजे सर्वात मोठा आतंकी म्हटला तर तो बौद्धिक आतंकी असतो. त्याचा मी उल्लेख यापूर्वी अनेक वेळा केलेला आहे. सशस्त्र जो आतंकी असतो त्याच्यापेक्षा बौद्धिक आतंकी हा अधिक घातक असतो. आणि अशा अधिक घातक असलेल्या बौद्धिक आतंक्याचा वध, खात्मा त्यांना यमसदनास पाठवण्यात आलेला आहे. त्या 72 हुरांकडे पाठवलेलं आहे. मग त्यांच्याबद्दल सांत्वना निर्माण करणं, प्रेम व्यक्त करणं हे योग्य आहे का? मग ह्याच राज ठाकरेंच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आलं, त्यांच्या पोटामध्ये एक प्रेम उत्पन्न झालं आणि ओठावर आलं. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं काय? हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. म्हणजे ती विचारधारा सोडून तुम्ही कुठल्या विचारधारेकडे चाललाय? काय, कोणती विचारधारा तुम्ही स्वीकारताय? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पायमल्लीन केलेली आहे, त्याची धुळीसपेट मिळवलेली आहे. मग अशा विचारधारेकडे तुम्ही परत जाताय का? नक्की काय करताय? आता एक प्रश्न निर्माण होत होता की एकनाथ शिंदे यांच्याकडे आता मूळ शिवसेना आहे आणि त्या मूळ शिवसेनेमधून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झालेली आहे ना, की त्या दोन शिवसेनेचे शकल पडलेली आहे. ते एक शिवसेना उभाटा हा गट आणि शिवसेना हा गट नाही आहे मित्रांनो. मूळ शिवसेनेमधून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झालेली आहे, त्यांना पदच्युत केलेलं आहे, त्यांना बेदखल केलेलं आहे. मग ती विचारधारा आज जर एकनाथ शिंदे घेऊन चालले आहेत तर त्या विचारधारेला बळकट कोणी केलं? ह्याच मनसेच्या अध्यक्षाने, राज ठाकरेंनी. जी उरलेली सोडलेली कसर होती ना, जी बाकी राहिली होती, जनतेच्या मनात एक हे होतं की राज ठाकरे कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेतील, एक आशा होती, आशा पल्लवित झाली होती. ती आशा आता सुप्त झालेली आहे, गुप्त झालेली आहे, सर्वनाश झालेला आहे आणि त्यांनी ह्या भाषणामधून ते दाखवून दिलेलं आहे. ती विचारधारा संपुष्टात आलेली आहे. आता विचारधारा कोणती? तर षडयंत्र आखणं, संभ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं,
ज्या आज ताग्यात काँग्रेस करत आली, ज्या आज ताग्यात काँग्रेस करत आले, काँग्रेसच्या व्यतिरिक्त जे काही छोटे मोठे दल आहेत ना, जे पक्ष आहेत, ते सगळे त्या काँग्रेसमधून निर्माण झालेले पक्ष आहेत. मग ते तृणमूल काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो, हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. त्यांची विचारधारा तीच आहे. आणि विचारधारा कोणी रोवलेली आहे, त्याची मुहूर्तमेढ कोणी रोवलेली आहे, त्याची गुढी कोणी उभी केलेली आहे, तर इंग्रजाने. आणि त्याच दिशेला ते उद्धव ठाकरे गेलेत, त्याच दिशेला ते राज ठाकरे गेलेत. म्हणजे तुम्ही समजून जा नक्की काय घडते. म्हणजे ही गुढी उभारली की ही गुढी तुम्ही उतरवली, त्या विचारधारेची गुढी, त्या चैत्रशुद्ध प्रतिपदाची गुढी तुम्ही उभारलीत की नष्ट केलीत, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.